नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये स्पेशल सराव प्रश्न पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न मुंबई न्यायालय भरती, पोलीस भरती, यशस्वी जीडी भरती, सरळ सेवा भरती, इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला पाहूत इतिहासचे 25 क्वेश्चन. प्रश्न पहिला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर क्रमांक बी 1885. प्रश्न क्रमांक 2, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? उत्तर क्रमांक 2, लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 3, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? उत्तर क्रमांक सी, अमृतसर. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर क्रमांक 2, रायगड. प्रश्न क्रमांक 5, सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले? राजा राममोहन राय. प्रश्न 6, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? बी, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 7, दांडी यात्रा कशाच्या विरोधात होती? मिटकर. प्रश्न क्रमांक 8, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? उत्तर क्रमांक 2, राजबिहारी बोस. प्रश्न क्रमांक 9, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन सी, 1761. प्रश्न क्रमांक 10, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? उत्तर, सिंधू. प्रश्न 11, भगवान बुद्धांचा जन्म कुठे झाला? सी, लुंबिनी. प्रश्न 12, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? ऑप्शन बी, लॉर्ड कॅनिंग. अंक 13, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? बी, महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 14, चले जाव आंदोलन कोणत्या साली सुरू झाले? सी, 1842. प्रश्न क्रमांक 15, सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत कोरले आहेत? बी, ब्राह्मी. प्रश्न क्रमांक 16, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग. प्रश्न 17, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1857. प्रश्न 18, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन सी, जवाहरलाल नेहरू. 19, मराठी साम्राज्याचे दुसरे संस्थापक कोणास म्हणतात? बी, बाळाजी विश्वनाथ. प्रश्न 20, मंगल पांडे यांनी कोठे बंड पुकारले? सी, बराकपूर. प्रश्न 22, बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 23, अंदमानाच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली? एक, स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हटले जाते? उत्तर क्रमांक बी, रौलट ऍक्ट. प्रश्न क्रमांक 25, चौरी चौरा घटनेनंतर कोणते आंदोलन स्थगित करण्यात आले? ऑप्शन क्रमांक बी, असहकार आंदोलन. आता पाहूत भूगोलचे 25 प्रश्न. यामध्ये महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल आहे. प्रश्न पहिला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? उत्तर, 7वा. प्रश्न 2, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर, कळसुबाई शिखर. प्रश्न क्रमांक 3, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
सहारा वाळवंट. प्रश्न क्रमांक 4. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तानुसार निश्चित केली जाते? ए. 82.5 अंश पूर्व. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 720 किलोमीटर. प्रश्न 6. जगातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर नाईल. प्रश्न 7. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. प्रश्न 8. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? उत्तर गोदावरी. प्रश्न 9. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? उत्तर सोलापूर. क्रमांक 10. पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? उत्तर 71%. अकरा. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? उत्तर उलर. चिल्का सरोवर ओडिसामध्ये आहे. प्रश्न 12. लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर बुलढाणा. प्रश्न क्रमांक 13. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या मध्य भागातून कोणते वृत्त गेले आहे? उत्तर क्रमांक 2. कर्कवृत्त. क्रमांक 15. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? उत्तर आंबोली. प्रश्न क्रमांक 16. जगातील सर्वात लहान खंड कोणता? उत्तर ऑस्ट्रेलिया. 17. अरबी समुद्र भारताच्या कोणत्या दिशेला आहे? पश्चिम. प्रश्न क्रमांक 18. 7 बेटांचे शहर कोणाला म्हणतात? उत्तर मुंबई. प्रश्न क्रमांक 19. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे किती वेळ लागतो? उत्तर 8 मिनिटं. जवळजवळ 8 मिनिटं 20 सेकंद लागतो. प्रश्न क्रमांक 20. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर क्रमांक 2. आसाम. एकवीस. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला विद्येचे माहेरघर म्हणतात? उत्तर पुणे. 22. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता? उत्तर तपांबर. 23. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? उत्तर बी. 22 डिसेंबर. 24. भारताची सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात? 2. बेंगळुरू. 5. उत्तर ध्रुवावर पोहोचणारा पहिला व्यक्ती कोण होता? उत्तर रॉबर्ट पियरी. आता पाहूत सायन्सचे 25 क्वेश्चन. प्रश्न पहिला. मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण कोणी शोधले? बी. विल्यम हार्वे. प्रश्न 2. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? बी. H2O. प्रश्न क्रमांक 3. प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ऑप्शन बी. कॅन्डला. सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणारे साधन कोणते? ए. सौरघट सोलार सेल. प्रश्न 5. रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? बी. ॲनिमिया पांडुरोग. प्रश्न 6. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? बी. सर आयझॅक न्यूटन. प्रश्न 7. शरीराचे तापमान मोजण्यासाठी काय वापरतात? बी. थर्मामीटर तापमापी. प्रश्न 8. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे किती टक्के असते? ऑप्शन बी. 21%. प्रश्न 9. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? बी. यकृत लिव्हर.
प्रश्न 10. पेन्सिलमध्ये काय वापरले जाते? बी. ग्रॅफाइट. प्रश्न 11. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येतो? बी. जीवनसत्व अ. हा खूप IMP क्वेश्चन आहे. प्रश्न 12. लाळेमध्ये कोणते विकर असते? बी. टायलिन. प्रश्न क्रमांक 13. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार असते? ऑप्शन बी. टंगस्टन. ॲटॉमिक नंबर 74. प्रश्न 14. भूकंप मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? बी. सिस्मोग्राफ. प्रश्न 15. हसणारा वायू लाफिंग गॅस म्हणजे काय? ऑप्शन बी. नायट्रस ऑक्साईड. प्रश्न 16. पाण्याचे बाष्पीभवन कोणत्या तापमानाला होते? ऑप्शन बी. 100 डिग्री सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 17. रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो? बी. हिमोग्लोबिन. HB. प्रश्न 18. शरीरातील हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक बी. जीवनसत्व ड. प्रश्न 19. आधुनिक आवर्त सारणीचा जनक कोणाला म्हणतात? बी. मोसले. प्रश्न 20. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशामध्ये असतो? बी. स्थायू सॉलिड. प्रश्न 21. कोणत्या वायूला प्राणवायू म्हणतात? उत्तर ऑक्सिजन. रंगआंधळेपणा हा विकार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? डोळे. प्रश्न 23. ओझोन वायूचा थर कोणत्या किरणांपासून संरक्षण करतो? अतिनील किरण, UV रे. प्रश्न क्रमांक 24. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी काय वापरतात? बी. लॅक्टोमीटर. प्रश्न क्रमांक 25. पेन्सिलीचा शोध कोणी लावला? उत्तर क्रमांक बी. अलेक्झांडर फ्लेमिंग. आता पाहूत भारतीय राज्यघटनेवरील 25 प्रश्न. प्रश्न पहिला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन बी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 2. भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारण्यात आली? उत्तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी. प्रश्न क्रमांक 3. भारतात संविधान दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 26 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 4. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन 2. उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधानातील कलम 17 कशाशी संबंधित आहे? उत्तर बी. अस्पृश्यता नष्ट करणे. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? ऑप्शन सी. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. प्रश्न 7. लोकसभेचा कार्यकाल सामान्यतः किती वर्षाचा असतो? ऑप्शन बी. 5 वर्ष. क्रमांक 8. घटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? कलम 356. प्रश्न क्रमांक 9. मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याचे अधिकार कोणास आहेत? सी. सर्वोच्च व उच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 10. पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित कोणती घटना दुरुस्ती आहे? उत्तर 73वी. 11. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? उत्तर डॉ. राजेंद्र प्रसाद. 12. राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? उत्तर राष्ट्रपती. 13. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीने केले? उत्तर 61वी घटना दुरुस्ती. 14. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉ. राजेंद्र प्रसाद. 15.
मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या घटनादुरुस्तीवरून घेण्यात आली? उत्तर रशिया. 16. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? उत्तर क्रमांक सी 12. 17. माहितीचा अधिकार म्हणजेच आरटीआय भारतात कधी लागू झाला? बी 2005. 18. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? उत्तर क्रमांक बी 30 वर्ष. 19. मिळकतीचा अधिकार आता कोणता अधिकार आहे? कायदेशीर अधिकार. प्रश्न क्रमांक 20. मुख्यमंत्री कोणास जबाबदार असतात? विधानसभा. 21. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. 22. भारतीय राज्यघटनेचे रक्षणकर्ता कोण आहे? बी सर्वोच्च न्यायालय. 23. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. 24. घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे? बी कलम 368. 25. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? बी ग्रामसेवक. आता पाहूत अर्थशास्त्र 25 क्वेश्चन. प्रश्न पहिला. अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय. 3. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान. 4. जीएसटी भारतात कधीपासून लागू झाला? 1 जुलै 2017. बुल आणि बियर हे शब्द कशाशी संबंधित आहेत? शेअर बाजार. 6. भारताचे आर्थिक वर्ष केव्हा सुरू होते? 1 एप्रिल. 7. पंचवार्षिक योजनेची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली? रशिया. 8. नाबार्ड ही बँक प्रामुख्याने कोणाला अर्ज पुरवठा करते? शेती व ग्रामीण विकास. 9. मानवी विकास निर्देशांक एचडीआय कोण जाहीर करते? यूएनडीपी. 10. रुपया या चलनी नोटावर कोणाची स्वाक्षरी असते? भारताचे अर्थसचिव. 11. भारतात बँकेचे राष्ट्रीयकरण पहिल्यांदा कोणत्या वर्षी झाले? बी 1969. 12. निळी क्रांती कशा संबंधित आहे? मत्स्य उत्पादन. 13. तुटीचा अर्थभरणा केल्यामुळे कोणत्या गोष्टी वाढ होते? बी भाववाढ किंवा महागाई. 14. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आहे? बी आयकर, इन्कम टॅक्स. 15. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? बी वॉशिंग्टन डीसी. 16. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया. 17. हरित क्रांतीचे जनक कोणास मानले जाते जागतिक स्तरावर? बी नॉर्मन बोरलॉग. 18. नाणे बाजार मनी मार्केट कोणाद्वारे नियंत्रित केला जातो? बी आरबीआय. 19. 10 रुपयाच्या नोटावर कशाचे चित्र आहे? बी कोणार्क सूर्य मंदिर. 20. भारताचे रुपया हे चलन कोणत्या वर्षी अवमूल्यित करण्यात आले? वरीलपैकी सर्व. 1949, 1966, 1991. जेव्हा खूप जास्त पैसा थोड्याच वस्तूंचा पाठलाग करतो तेव्हा त्याला काय म्हणतात? बी चलनवाढ, महागाई. 22. भारतात सोन्याचे साठे कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहेत? कर्नाटक. 23. जागतिक व्यापार संघटनेची WTO स्थापना केव्हा झाली? बी 1995. 24. ऑपरेशन फंड कशी संबंधित आहे? 2. दूध उत्पादन.
25 मिक्स्ड इकॉनॉमी मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? उत्तर क्रमांक बी सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.